मी काय म्हणतो पारू, कधीपासून एवढं मनाला लावून घ्यायची सवय लागली तुला? इथं आल्यापासून. पर आता तू इथं आलीस ना आपल्या माणसात, मग सोड ना राग. चल आपल्या घरी चल. चल वा बारब, मला ना काय बी कळना झालंय. बाप बा देवी आईंबद्दल केवढं काय काय ऐकलं होतं मी तुझ्याकडनं. कधी एकदा त्यांना बघीन, त्यांचं दर्शन घेईल असं झालं होतं. अन ती समोर आली तर त्यांनी मला मारलं. नुसतं मारलंच नाही, अख्खं गाल टमाटर सारखं लाल केलंय. गणित तुझ्या तर आता तू मला चिडवतोय सर. असं हाने ना तुला. हळू हळू चला घरी चला. चला नाही बा थांब, मला सांग, देव कधी आपल्या भक्तांना मारतो का? काय चूक होती माझी? चूक कुणाचीच नाहीये. म्हणजे प्रसंगच असा घडला की जे घडायला नको पाहिजे होतं ते घडलं. पर तुला सांगतो पारू, आमच्या मॅडम लय भारी येता. त्यांचा हात बी लय भारी आहे. पर त्यांच्या त्याच हातानं ह्या मारुतीला कधी काळी आधार दिलाय. आमच्या मॅडम आहेत ना, माणसं ओळखण्यात कधी चुकायच्या नाहीत. पण बा, अरे माणूस समोर असेल तर ओळखता येईल ना. मला तर देवी आईंनी त्यांच्या समोर यायला बी बंदी घातलीये. बंदी घातली म्हणजे त्याचं असं आहे ना की आपण देवी आईच्या पदराला असाच कधी हात लावतो का? असाच म्हणजे असं सोहळ्यात राहून पूजावं लागतं का नाही त्यांना? तसं येते. म्हणजे मी बोलतोय ते बरोबर बोलतोय ना? हा म्हणजे तसं बरोबरच वाटतंय. हा मग संपलं ना आता. हा विषय इथंच संपला. तेव्हा कुठं जायचं नाही, इथंच राहायचं. गावाकडं जायची गडबड करायची नाही. कसं आहे ना पारू, एकदा का तुला तुझ्या हक्काच्या घरात नांदताना बघितलं ना का मग मी मोकळा. मी मोकळा झालं तुझं परत सुरू. आता सारखं आपल्या मोकळ्या व्हायच्या गोष्टी. पण मला नाही माहिती, मी तुला एकट्याला नाही सोडणार. मी अभि इथंच राहणार आहे. मला नाही आवडलं घर, मी इथंच राहणार आहे. हळू हळू बाबा, हळू बोल. पारू या. काय तुम्ही दोघं बी इथं राहा, कुठं जायचं नाही. तुमच्या दोघांशिवाय आता मी नाही एकटा राहू शकत. जोपर्यंत पारू तुझं लग्न होत नाही ना, तोपर्यंत जेवढा जास्तीत जास्त वेळ माझ्या बरोबर राहता येईल ना, तेवढं माझ्यासाठी चांगलंय. वा, परत लग्नाचा विषय. बरं आता काही लग्नाबद्दल मी काय बोलत नाही. पर ते मगाशी जो राग आला होता तो गेला का नाही? गेला नाही? नाही गेला? हे बघ बाप. हळू हळू हळू. अरे हे बघ, अरे ही तीच साडी आहे ना जी माझ्याकडनं मगाशी फाटली. अरे हा तीच साडी आहे. अरे पण बाप, साडी तर चुकून फाटली होती, पण म्हणून एवढी भारी साडी देवी आईनं फेकून दिली. पण काही हरकत नाही, मी ना याला मस्तपैकी रफू करते आणि कोरी करकरीत साडी त्यांना देते. त्यांना कळणार बी नाही. नाही नाही, मी तुझ्या समोर हात जोडतो. तुझ्या डोक्यात अशा काहीतरी विपरीत कल्पना बाहेर येऊ देऊ नको. तू एक काम कर, देवी आईनी ही साडी तुला प्रसाद म्हणून दिलीये असं समजून ठेवून घे तुझ्याकडे. प्रसाद तर दिला
हाच आहे, पण पहिला नाही, दुसरा प्रसाद. पहिला प्रसाद जरा भारीच होता. गणू तुझ्या तर आता मला चिडवतोस व्हय? असं हाणेल ना तुला एक रपाटा. नाही तुझी हिम्मत. बा त्याला सांग, त्याला सांग. हळू हळू काय चाललंय रे? चला घरी चल. तू रो बी रो. हे घे कॉफी आणली, तुला आवडते ना तशी, एकदम कडक आणि गरम. अरे ब्रो पी ना. हे बघ ती गरम आहे तोपर्यंत मजा, थंड झाल्यावर मजा नाही येणार. पी पी, हे घे. अरे पी ना. हा जे बात. अरे ए ब्रो ब्रो, गरम होती ती कॉफी ब्रो. यार ब्रो तू असं नाही करू शकत. बोल काहीतरी माझ्याशी. तू बोल, आपण करेगा. अरे भाई बोला, भगवान बोला यार. हे बघ तू ना ब्रो काढ तुझा सगळा राग माझ्यावर काढ, चालेल मला. म्हणजे काय करू? अरे काही कर, शिक्षा दे मला. बरं एक काम करूया, तू ना मार मला हवं तर. ओके मार. हे बघ शिक्षा दे, चालेल. ए यार मग मी काय करू यार ब्रो, तू सांग मला. हे बघ मला माहिती आहे प्रॉब्लेम झाला होता, अरे पण तो सॉर्ट पण झाला ना. आणि मेन म्हणजे मॉमला काहीच नाही कळालं. आणि तू असतोच ना यार मला सेव्ह करायला, एवढं काय त्यात. हा पण आज प्रकरण थोडं आलं असतं अंगाशी. लग्न लावत होते रे माझं. मूर्ख माणसं, त्यांना काय वाटलं आदित्य किर्लोस्कर असताना प्रीतमला कोणी हात लावू शकतं? अजिबात. हे बघ एकदाचा मार आणि मोकळं. एवढं काय त्यात? ऑलमोस्ट लग्न लागलं होतं तुझं. अरे पण लागलं नाही ना. चिल. ग्रो अप प्रीतम. तुला वाटतं ना तितकं सरळ नाहीये आयुष्य. बाकी सोड, आपल्या आई बाबांकडे बघ, त्यांच्या कष्टांकडे बघ. आणि प्रत्येक वेळी मी नाही येणार आहे वाचवायला तुला. का? कुठे चाललायस तू? प्रीतम, प्रीतम बस जरा विचार कर. हे सगळं जर आईला कळलं असतं तर काय झालं असतं ना, याचा विचार कर. अरे पण नाही कळलं ना दादा. हीच तर गंमत आहे या सगळ्या गोष्टीची. मॅजिकली कुठून तरी ती मारुती मामाची मुलगी आली आणि मी वाचलो. ती ना फेवरेट झाली आपली. गुड. ऍटलीस्ट कोणीतरी केलेल्या मदतीची जाणीव आहे तुला. आज जे काही घडलंय ना ते आईपर्यंत पोचणार नाही असं जर तुला वाटत असेल ना तर तू अजून ओळखत नाहीस आपल्या आईला. आज जे काही घडलं ते आईला कळणारच नाही याची खात्री आहे तुला? ब्रो अगं ए अगं काय करते तू? चूक सुधारतीये बा. म्हणजे माझी आई जिवंत आहे, माझ्या आठवणीत, माझ्या मनात. बाप, माझी आई मला सोडून कुठं बी गेली नाही. आणि बाप, जो माणूस कुठं बी गेला नाही त्याच्या फोटोला हार कशा पायी घालायचा? हा आई, आता आले आम्ही बाच्या जवळ. आता तू अजिबात काळजी करायची नाही. आता ना तू थोडा आराम कर. हा अगं, माझ्या हातचं चांगलं चुंगलं खायला घालते ना बाला. हा तू नको काळजी करू. बा मला सांग, तू काय खाणार आहेस? अगं पर आत्ता चालीस तू, आराम कर. लगेच कुठं काम करते? कुठं म्हणजे? बा तुला भूक नाही करायला लागली? हा भूक लागली आहे
जेवायचं पण आहे. पण मी आज जरा बाहेरनच मागवतो. चालेल चालेल बाहेर बघू. ए काय बाहेर न गपतो का? ते काय बी नाही बा. आजपासनं बाहेरचं खाणं बंद म्हणजे बंद. अग बा अरे मी आले आणि तू बाहेरचं खाणार बाय? ते काय बी नाही. तू आजपासनं माझ्या हातचं खायचं म्हणजे खायचं. प्रवास करून आलीस तू, दमली असशील म्हणून म्हणतोय. बा तुला सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. जरा बाहेर जा. थोडा येळ बाहेर बसा. माझा स्वयंपाक होईपर्यंत ना वैजूला खायला घाल. अगं, पण तू जा म्हणलं दमली. ना, जा अगं, म्हणलं ऐक, ना, बाहेरनं जा मागवू म्हणलं ना, काहीतरी. मी दमली नाही तुझा. ऐक. अत्तरावानी बोल भट्टातून येई, जीवाला जीव दे साथही दे. नाजूक फूल जणू मोगरानी जाई, निर्मळ झऱ्यावानी झरझर गाई. गावाची लेक ही गुणाची र, शिवारी डोलते वाऱ्यावानी र. जगण्याचं गाणं हे पारू, मायेचा पाझर हे पारू. मॅडम वाढायला घेऊ? तुम्ही सगळे सुरू करा. सावित्री, माझा आणि प्रीतमचा वरण भात माझ्या खोलीतच पाठवून दे. आम्ही तिथेच जेवू. मी पण नंतरच जेवतो. जा. हो. आम्ही जेवणार आहे. हा आता खा. बा काय झालं? आता तुझी पारू तुझ्या सोबत आहे तरी बी तुझ्या डोळ्यात पाणी का? आई, ते इतक्या वर्षानंतर तुझ्या आईच्या हातच्या जेवणाची आठवण आली. खा. बा अरे लहानपणी तूच तर मला भरवलंस. आता माझी पाळी. असू दे, मी खातो. हा. बा हे बघ कानातले. आईची आठवण म्हणून तू मला दिले होतेस. आठवलं? हे कानातले ना मी आईची आठवण म्हणून कायम जपून ठेवणार आहे. कधीच हरवणार नाही. ठेव ठेव, जपून ठेव. हा? असल्या चांगल्या जेवणाची सवय नको लावू. तू तुझ्या नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर इतकं चांगलं जेवण आम्हाला कसं मिळणार? बा झालं का तुझं परत सुरू? अरे मला राहू दे की थोडा ये तुझ्या सोबत. राहा ना, राहा. मग माझ्या नोकरीमुळं तुमच्यापासून लांब राहिलो.
तू इथं असेपर्यंत तुझ्या संकटच राहायचंय मला. खा आता. मला कशाला काय होईल? मला काही नाही झालं. आय एम ऑल राईट. खाण्यापिण्याकडे लक्ष दे, तब्येतीची काळजी घे. बघ आई, तू माझी काळजी अजिबात करू नकोस. माझं एकदम मजेत सुरू आहे सगळं. दिसतंय. अगं तायडे, आपण बाहेर का झोपतोय? आत एवढी मऊ मऊ गादी असताना. धनी, अरे वैजून मला ना आतमध्ये झोपच लागत नाही, म्हणून तर आपण इथं आलोय ना. आपण इथं चटई हंतरून झोपूया ना मस्त पैकी. हा अगं तायडे, गावकडे असताना झोपतोय की आपण आत? आज झोपूया की. तू हांतर ना, हांतर इथं चटई. कर कर. ये वैजू इकडे या. हा आगाशी. ए गणी, तू बी झोप आता. हा अगं खेळतीये काय वैजू? अगं लई रात झाली. आता कसं झोपायचं? सकाळी सकाळी लवकर उठायचं, छान छान खायचं, बागडायचं, खेळायचं. काय आता झोपा. चला 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 झोपा. मला तर कधी कधी असं वाटतं मी बी बकरी असतो तर बरं झालं असतं. अरे हे काय रे मधीच? मध्येच नाही, आधीपासूनच आहे. मला कधी असं माया केलंय का? मला कधी झोपेत नसली तर डोपटून झोपवलंयस. मला बोलायचं नाही तुझ्याशी. तुझं प्रेमच नाही माझ्यावर. आदित्यला आणायला एअरपोर्टवर वेळेत गेला होतास ना? काय झालं? जमलं नाही का जायला? मंदिरात उशीर झाला. थांब. कनी इकडे इकडे य. असं काय रे चिडतो? मला सांग, बहिणीची माया भावासाठी आटते का कवा? अरे आपली वैजू लहान आहे ना, म्हणून तिला जास्त माया लावायची, एवढंच. बरं आता ही वैजू राणी कधी झोपणार आहे? मारू नको तिला. हा अरे गणी, त्याचं काय आहे ना, ते जागा बदलल्यामुळं कदाचित झोप लागत नसेल तिला, आणि मला बी झोप लागत नाही. काय करू कळना झालंय. आयडिया. काय गणी, मी ना वैजूसाठी मस्त पैकी अंगाई गाते. आत्ता गाते. तू अंगाई नाही गायची. अरे पण का? अरे पण काय? मंदिर? कुठलं मंदिर मॉम? आणि तिकडे कशाला जाईन मी? मी तर ब्रोला आणायला गेलो होतो ना एअरपोर्टवर. तू हवं तर विचार ब्रोला. आपल्यात खरं बोलायची पद्धत आहे. आपलं बाहेर काय स्टेटस, काय प्रेस्टिज आहे ह्याची कल्पना असेलच. काय झालंय? मला ना वेगळ्याच वाटतंय या गोष्टी थोड्या. हो, एवढी अक्कल आहे तुम्हाला? माझं काही चुकलंय का? बस बस. तुझं कशाला काही चुकेल? तुझं कधी काही चुकतं का? असं काही नाहीये, मीही चुकतो ना कधी कधी. हो खरंच. अगं काय करतेस तू आई? नाही ठीक आहे, होतं कधी कधी. इट्स फाईन. काय दिसतंय तुला? कुठे? आत्ता तुझ्याकडे जर कोणी बघितलं तर त्यांना काय दिसेल? तुझं हे रेड कलरचं जॅकेट की त्यावर पडलेला डाग? वर्ष कोणालाही डाग दिसणार आहे. पण तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय मला ना कळत नाहीये काहीच.
आय सॉरी. सॉरी बोलण्यानी गेलेली अब्रू परत येणार आहे तुमची. आयुष्य जातं नाव कमवायला, आणि खूप मेहनतीने आणि कष्टाने उभं केलंय मी हे विश्व, ज्याचा आनंद तुम्ही घेताय. एक सेकंद सुद्धा लागणार नाही कमावलेलं नाव मातीत मिसळायला. तुमचं आयुष्य मातीत मिसळण्याच्या आधी शहाणे व्हा. तुमचा भाऊ काय करतोय ते बघा जरा, आणि हे मुलींच्या मागे फिरण्याचे धंदे बंद करा आता, नाहीतर मला काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागेल. आणि मी आधीच सांगते तुला, लिंबोनीच्या झाडामागे लपलास का? लिंबोनीचं झाड कोण भेसूर गाताय ह्या बंगल्यात? ही शिस्त कोण विसरलंय? भागलास का? लिंबोनीच्या झाडामागे लपलास का? लिंबोनीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. चांदोबा भागलास का? लिंबोनीच्या झाडामागे लपलास का? लिंबोनीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. तळडे चांदोबा भागलास का? लिंबोनीचा मारू काय चाललंय? गप्प राहा ना. तुझं डोकं बिकं फिरलंय का? ए गणी, अरे कसलं भारी आवाज लागला होता नाही माझा. मारू अगं काय चाललंय इतक्या रात्री तुझं? तुला सांगितलं ना, या घरात मोठ्याने श्वास घ्यायला पण बंदी आहे. मोठ्यानं श्वास घ्यायला सुद्धा बंदी. मोठ्यानं श्वास कसा घेतात? मी तरी एकदम हळू श्वास घेते. मी आता तुम्हाला दाखवते. हे बघा. मग चेष्टा पुरे. अहिल्या मॅम आल्या ना तर तुझ्या दुसऱ्या गालावर सुद्धा प्रसाद मिळेल. हा पण आवाज न करता कसं काय गायचं? अगं मनातल्या मनात गा ना. पण मुळात तुला का गायचंय आता? अहो का म्हणजे माझ्या वैचूला झोप येत नाही ना म्हणून. हे बघ, तिला कसं झोपवायचं ते तुझं तू बघ, पण आता मोठ्या आवाजात गायचं नाही. हा हे बघ, मी हात जोडते, पण आता आवाज तुझा बिलकुल नको. हा काय? अगं नीट काय ते सांग ना. आवाज न करता कसं गायचं? मॅडम, तुम्ही कशाला? तुम्ही झोपा ना. बाहेर गोंधळ करत होतं कोणीतरी, हाकलून दिलं त्याला. परत असं होता कामा नये. नाही, असं नाही होणार. तिला मी ती बाहेर गोंधळ घालत होती ना, त्यांना समजावलं मी, नाही होणार असं परत.